नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 12वीच्या वर्गाचा SP विषयाचा तास घेणार आहोत. कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी हा पेपर आपला असणार आहे आणि या तासिकेला आपण SPची चालू शैक्षणिक वर्षाची 2026ची जो काही 17 फेब्रुवारी 2026 रोजी होणारा पेपर आहे, या पेपरसाठी असणारी प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. असेच प्रश्न आपले असणार आहेत मित्रांनो. यासाठी आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या प्लेलिस्टमध्ये बोर्ड प्रश्नपत्रिका या प्लेलिस्टमध्ये आपल्याला 12वीच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने उत्तरासहित सोडवलेल्या मिळतील. त्या व्यतिरिक्त यानंतर होणाऱ्या सर्व प्रश्नपत्रिका पेपर्ससुद्धा आपल्याला सरावासाठी अभ्यासायला मिळणार आहेत. आज आपण इयत्ता 12वीची कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचा SPचा पेपर आपण पाहणार आहोत, ज्याचा कोड हा 52 आहे. एकूण 80 गुणांची आपली प्रश्नपत्रिका असणार आहे. अशीच प्रश्नपत्रिका असेल. 3 तासाची वेळही दिली जाईल. काही महत्त्वपूर्ण सूचना असतील त्या बघा. सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य. उजवीकडील जे काही अंक आहेत ते गुण दर्शवतात आणि डावीकडे प्रश्नाचे क्रमांक दर्शवतात. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ हा तुम्ही नवीन पानावरच करायचा आहे. प्रश्नपत्रिका ही फक्त 4 पानांची आहे आणि उत्तरपत्रिका ही तुमची साधारणतः 16 ते 20 पेजेसची असणार आहे. त्यामुळे सविस्तररित्या उत्तरं लिहा. किती गुणांचा प्रश्न आहे ते व्यवस्थित बघा आणि त्या पद्धतीने प्रश्नपत्रिका सोडवा. बघा, पहिला प्रश्न आपला योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा हा असेल. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे आपला. अ भाग प्रश्न पहिल्याचा. एकूण पूर्ण प्रश्न पहिला हा 20 गुणांसाठी आहे. हा 20 गुणांचा संपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी उत्तरासकट अभ्यासणार आहोत. फक्त लक्षपूर्वक व्हिडिओ पहा आणि उत्तरं तुम्ही वहीत लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला अभ्यासाला सोपं जाईल. बघा, पहिली गाळले जागा. वित्त म्हणजेच कंपनीच्या आर्थिक बाबींचे व्यवस्थापन करणे. अ हा पर्याय बरोबर आहे. आर्थिकला अंडरलाईन करा आणि ते उत्तर गाळलेल्या जागेच्या ठिकाणी टाकायचं आणि पूर्ण गाळलेली जागा आपण लिहायची. तेव्हा आपल्याला या गाळलेल्या जागेचे 1 पैकी 1 गुण हा मिळेल. दुसरं, कंपनी सार्वजनिक स्वरूपात कमीत कमी 6 महिन्यांसाठी ठेवीचा स्वीकार करू शकते. ब पर्याय बरोबर आहे. तिसरं, कंपनी अंशतः व पूर्ण परिवर्तनीय कर्जरोख्यांची विक्री करू शकते. क हा पर्याय बरोबर आहे. चौथं, कर्जरोख्यांद्वारे जमा केलेले भांडवल हे कंपनीचे कर्जाऊ भांडवल असते. अ हा पर्याय. पाचवं, व्याज हा कंपनीने धनिकांना दिलेला परतावा आहे. ब पर्याय बरोबर आहे. या पद्धतीने आपण 5 गाळलेल्या जागा लिहिल्या की आपल्याला 5 गुण मिळतील. त्यानंतर पुढचं, जोड्या लावा. ब भाग 5 गुणांसाठी हाही प्रश्न. बघा, अ गटामध्ये पहिली जोडी दिलेली भांडवली अर्थसंकल्प. त्याचं उत्तर आहे तिसरा पर्याय, गुंतवणुकीचा निर्णय. त्यानंतर ब भाग, दिलगिरी पत्र. त्याचा 10वा पर्याय बरोबर आहे, भाग वाटप न करणे. त्यानंतर तिसरं आहे संचालक मंडळ. क संचालक मंडळ. त्याचा 9वा पर्याय बरोबर आहे, कर्जरोखे, विक्रीचा अधिकार. ड डिपॉझिटर कायदा. त्याचा 8वा पर्याय बरोबर आहे, 1996. आणि ई अंतिम लाभांश. त्याचं उत्तर आहे 7.
संचालक मंडळाकडून निश्चित व सभासदांकडून घोषणा. या पद्धतीने आपण जोड्या लावायच्या आहेत. क भाग बघा. खालील गटात न बसणारा शब्द लिहा. 5 गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न असणार आहे. 4 शब्दांचा गट दिलेला आहे. त्याच्यातला एक शब्द गटात बसत नाही, तो आपल्याला शोधून काढायचा आहे. बघा तो शब्द. पहिला गट कर्ज रोखे, सार्वजनिक ठेवी, संचयी मिळकत. त्याच्यातला गटात न बसणारा जो काही शब्द आहे तो आहे संचयी मिळकत. त्याला गोल करायचे. दुसरं बोनस भाग, हक्क भाग, कर्मचारी भाग विकल्प योजना. त्याच्यातल्या गटात न बसणारा शब्द आहे हक्क भाग. तिसरं खाजगी कंपनी, अपात्र सार्वजनिक कंपनी, सरकारी कंपनी. त्याच्यातल्या गटात न बसणारा शब्द आहे सरकारी कंपनी. 4 डिपॉझिटरी, DP आणि RBI. त्याच्यातल्या गटात न बसणारा शब्द आहे RBI. 5 खाजगीरित्या विक्री, व्यापारी पतपत्र, नंतरची सार्वजनिक विक्री. त्याच्या गटात न बसणारा शब्द आहे FPO, नंतरची सार्वजनिक विक्री. त्यानंतर ड बघा. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून वाक्य पुन्हा लिहा. 5 गुणांसाठी याचं उत्तर. बघा या ठिकाणी 2 शब्द दिलेले आहेत, अंडरलाईन केलेले, तात्पुरते आणि हंगामी. आपल्याला त्याच्यातला बरोबर शब्द ठेवायचा आहे आणि ते वाक्य पुन्हा लिहायचं आहे. पहिलं मालकीचे भांडवल हे कायमस्वरूपी भांडवल आहे. दुसरं FPO म्हणजे जनतेला पहिल्यांदा भागांची सार्वजनिक विक्री करणे. तर IPO म्हणजे FPOच्या ऐवजी IPO म्हणजे जनतेला पहिल्यांदा भागांची सार्वजनिक विक्री करणे. तिसरं लाभांशाची शिफारस संचालक मंडळाकडून केली जाते. 4 ठेवी अल्पमुदतीसाठीचा भांडवलाचा स्रोत आहे. 5 भाग बाजार हा भांडवल बाजाराचा एक महत्त्वाचा घटक आहे. या पद्धतीने आपण ह्या गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे आणि पहिल्या प्रश्नाचे 20 पैकी 20 गुण हे घ्यायचेत. त्यानंतर आपला प्रश्न दुसरा असेल, खालील संज्ञा किंवा संकल्पना स्पष्ट करा. कोणत्याही 4 8 गुणांसाठी. 1 स्थिर भांडवल, 2 कर्जाऊ भांडवल, 3 बोनस भाग, 4 डिपॉझिटरी पद्धती, 5 दुय्यम बाजार आणि 6 भाग बाजार. त्यानंतर प्रश्न तिसरा असेल आपला, खालील घटना किंवा परिस्थितीचा अभ्यास करून आपले मत लिहा. कोणत्याही 2 घटना. 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे. पहिलं व्हायलेट लिमिटेड कंपनीचा कर्जरोख्यांची विक्री करून 110 कोटी भांडवल उभारणी करण्याचा विचार, नियोजन आहे. संचालक मंडळाला त्याबाबतच्या अडचणी, शंका आहेत, कृपया सल्ला द्या. दुसरं आहे श्री सतीश यांनी श्री राज कंपनी लिमिटेडचे 100 भाग भौतिक स्वरूपात धारण केले असून ते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात बदलण्याची त्यांची इच्छा आहे. तिसरं आहे गोल्ड कंपनी लिमिटेडने आर्थिक वर्ष 2019 ते 20 साठी ₹10 प्रतिभाग लाभांश जाहीर केला आहे. तर खालील मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं लिहायचेत, स्वतःचं मत व्यक्त करायचं आहे अचूकरित्या. त्यानंतर प्रश्न चौथा आपला असेल, फरक स्पष्ट करा. 12 गुणांसाठी. 1 स्थिर भांडवल व खेळते भांडवल. 2 हक्क भाग व बोनस भाग. 3 डिमटेरियलायझेशन व रिमटेरियलायझेशन. आणि 4 लाभांश व व्याज. 5 थोडक्यात उत्तरे लिहा 8 गुणांसाठी.
1. कर्मचारी भाग विकल्प योजना स्पष्ट करा. 2. ठेवींच्या स्वीकृतीबाबतच्या कोणत्याही 4 अटी व नियम लिहा. 3. अंतरिम लाभांशाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. प्रश्न 6वा. सहकारण स्पष्ट करा कोणतेही 2 8 गुणांसाठी. 1. बंधपत्रधारक कंपनीचा धनको असतो. 2. कंपनीला सुरक्षित कर्ज रोख्यांची विक्री करताना आपल्या तिच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करावा लागतो. 3. भांडवल बाजार व्यवसाय क्षेत्रासाठी उपयुक्त आहे. 4. भागबाजार हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी कार्य करतात. त्यानंतर 7वा प्रश्न असेल, खालील प्रश्न सोडवा कोणतेही 2 10 गुणांसाठी. 1. लाभांशाचे वाटप लाभांश अधिकारपत्राद्वारे केल्याचे कळवणारे पत्र भागधारकास लिहा. 2. इलेक्ट्रॉनिक पद्धतीद्वारे कर्ज रोख्यांवरील व्याज देण्याबाबतचे पत्र कर्ज रोखेधारकास लिहा. आणि 3. ठेवीदारास ठेवीचे नूतनीकरण करण्याबाबतचे पत्र तयार करा. आणि 8वा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही 1 8 गुणांसाठी. 1. अग्रहक्क भाग म्हणजे काय? अग्रहक्क भागाचे प्रकार सविस्तर स्पष्ट करा. आणि 2. कंपनी कायदा 2013 मधील कर्ज रोखे विक्रीच्या तरतुदी स्पष्ट करा. अशा पद्धतीने आपल्याला SP ही प्रश्नपत्रिका उत्तरासहित अभ्यासायला मिळालेली. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब. यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते सुद्धा कमेंट करून सांगा. थँक्यू.